मोठ्या संख्येने जमला आहात आणि यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने आपण आंदोलन केलं होतं। सर, आंदोलन करणे आणि हक्क मागणे हे जणू आपल्या महाराष्ट्राच्या रक्तातच आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। संघटित झालेलो आहोत आणि ह्या रास्त मागणीसाठी आम्ही संघटित झालेलो आहोत की आम्हाला जुनी पेन्शन लागू करा। ही एक रास्त मागणी आहे। कुणाला भेटतं, किती भेटतं याच्याशी आम्हाला विरोध नाही। आम्हाला जुनी पेन्शन लागू व्हावी ही रास्त मागणी आहे आणि कुठल्याही प्रॉब्लेमचे सोल्युशन नाही असं नाही। जर लोकप्रतिनिधींनी समन्वय आणि समयसूचकता जर पाळली तर ह्या प्रॉब्लेमवर नक्की सोल्युशन निघेल अशी मी लोकप्रतिनिधींना विनंती करते। आणि एकच मिशन, जुनी पेन्शन जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत संपणार। शहरातल्या सगळ्या विभागातले कर्मचारी अधिकारी इथं आलेले आहेत। हो, सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आहे, मध्यवर्ती संघटनेचे सभासद असलेले। आणि ही पेन्शन योजना जोपर्यंत ठोस निर्णय शासन घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहणार आहे। कामावर जाणं नाही, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कामावर जाणार नाही। बेमुदत काम बंद राहील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।